तुम्हाला वाटत असेल तुमचं आयुष्य नशिबावर चालतं, परंतु खरंच हे 100% खरं आहे का हो? मुळीच नाही. काही गोष्टी जर आयुष्यातल्या वगळल्या तर आपलं आयुष्य आपल्या दररोजच्या 5 सवयींवर अवलंबून असतं आणि त्याच्यावरच आपलं आयुष्य कसं होणार आहे हे ठरतं. त्या सवयी कोणत्या? चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 62वा दिवस आहे आणि आजचा व्हिडिओ आपण हाच पाहणार आहोत. आपण प्रत्येक वेळेस नशिबाला दोष देतो, माझं नशीबच असं आहे, परंतु खरंच का हो? आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नशीब असतं का? नाही. काही गोष्टींमध्ये असतं. एखादी असा आजार होणं की ज्याचं निदानच नाहीये, मृत्यू येणं, अपघात होणं, काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. परंतु दररोजची दिनचर्या आपण जर योग्य प्रकारे खरंच जगलो तर आपलं नशीब आहे तसंच राहणार का? नाही. तर कोणत्या पण अशा आयुष्यातल्या 5 सवयी दररोजच्या जीवनामध्ये जर बदलल्या तर आपलं आयुष्य बदलेल, त्या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. मी तर माझ्या आयुष्यामध्ये त्या सवयी अवलंब करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित तुम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सवयींनी आयुष्य बदलण्यास मदत झाली तर मला नक्कीच आनंद होईल. तुम्ही कधी विचार केलात का? प्रत्येक जण आज आपण ज्या पण आयुष्याच्या परिस्थितीमध्ये आहोत, जिथे पण उभे आहोत ते का आहोत? पण आपण आजवर दररोज जे जगलो, जे शिकलो, त्यामुळे जिथवर आलो तिथवर आहोत. दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला काय बनायचं हे जर आपण सामील केलं तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच पुढे जाऊ. सर्वप्रथम तुम्ही शांत बसून विचार करा की दररोज तुमचं रुटीन काय आहे आणि जर तुम्ही आयुष्यामध्ये सध्या काहीच प्राप्त केलेलं नसेल आणि तुमची दिनचर्या फिरणे, जेवणे, झोपणे, मोबाईलमध्ये टाइमपास करणे ही आज या क्षणी असेल आणि तुम्ही दररोज तेच रिपीट करत असाल तर तुमचं आयुष्य कधीच बदलणार नाही. पहिले तर अशा कोणत्या सवयी आहेत की ज्या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्यांनी तिथंच थांबवले आहे यावरती लक्ष द्या. त्या सवयी पूर्णपणे बदलून त्या जागी दररोज आयुष्यात तुम्हाला काय हवं त्या गोष्टी सामील करा, तरच तुमचं आयुष्य पुढे जाईल. आजपासून तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बनायचं आहे त्या गोष्टीसाठी दररोज वेळ द्या. ही तर आयुष्याची सुरुवात आहे. ही तर सर्वप्रथम ही अशी गोष्ट आहे की जी तुम्ही तुमची दिनचर्या बदला. तुमची दिनचर्या बदलली आणि तुम्हाला आयुष्यामध्ये जे हवं त्या गोष्टीसाठी दररोज जर तुम्ही वेळ द्यायला लागलात तर समजा त्या दिवशीपासून तुमचं आयुष्य बदलायला लागतं. आयुष्य हे काहीच नसतं जे आपण दररोज जगतो त्याचा परिणाम असतो. आपण भूतकाळामध्ये जे केलं नाही त्याच्यावरती रडत बसतो, मला भविष्यामध्ये हे व्हायचं ते करायचं हे म्हणत बसतो, परंतु आज प्रेझेंटमध्ये आपण त्याच्यावरती काम करत आहोत का? करत असाल तर खूप छान गोष्ट आहे, पण तुम्ही जर त्याच्यावरती नुसतंच विचार करत असाल आणि ती गोष्ट आजच्या दिनचर्येमध्ये तुमच्या कुठेच नाहीये, फक्त विचारांमध्ये आहे, तर तुमचं आयुष्य हे कधीच बदलणार नाही. या क्षणी सर्वप्रथम आयुष्यामध्ये जे बनायचं आहे त्याच्यासाठी दररोज छोटीशी का असेना आपल्या दिनचर्येमध्ये एक गोष्ट ती सामील करा. आणि छोटी आयुष्य बदलायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टींमुळेच बदलतं. एका दिवसात कधीच बदल होत नसतो, एका महिन्यात, एका वर्षातही बदल होत नसतो. बदल हा होण्यासाठी आयुष्याचा खूप वेळ लागत असतो. आज तुम्ही आयुष्याच्या ज्या ठिकाणी आहात, आजपासून जर तुम्ही आयुष्य बदलायला चालू केलं तर येणाऱ्या 4-5 वर्षानंतर तुम्ही खूप पुढे गेलेले असाल आणि तेव्हा तुम्हाला तो बदल दिसेल. बदल एका महिन्यात, एका वर्षात हा कधीच दिसत नाही. पहिल्या पॉइंटमध्ये आपण पाहिलं, आपल्याला आयुष्यात जे बनायचं आहे ती सवय आयुष्यामध्ये लागू करा. उदाहरणार्थ मी सांगते, एखादी गृहिणी असेल आणि तिला टेलर बनायचं असेल तर दररोज 1 तास 2 तास शिकण्यासाठी किंवा फिनिशिंग येण्यासाठी त्यासाठी वेळ द्या. ही झाली सोपं उदाहरण झालं. आणि आता तर तुम्हाला जर मोठं इंजिनियर बनायचं असेल, चांगलं पॅकेजची नोकरी पाहिजे असेल तर सर्च करा की सध्या कोणता कम्प्युटरचा कोर्स केला तर तुम्हाला 1 लाख रुपये पगाराची नोकरी मिळेल. AI चे कोर्सेस आहे मार्केटमध्ये, मग तुम्हाला ते आतापासूनच शिकायला सुरुवात करा लागेल. तुम्ही स्टुडंट असाल तर किंवा नुकतंच शिक्षण झालेलं असेल तर मग त्या शिकण्यासाठी दररोजचा दिवसातला वेळ तुम्ही त्याला द्या. तुमचं स्वप्न काहीही असू शकतं, त्या गोष्टीला दररोजच्या आयुष्यामध्ये सामील करा. हा झाला पहिला पॉइंट. आणि पॉइंट नंबर 2, तुमच्या दिनचर्येमध्ये ज्या वाईट सवयी आहे, मोबाईल स्क्रोलिंग आहे, टाइमपास करणं आहे, त्या जागी काही चांगल्या सवयी लावा. चांगल्या सवयी म्हणजे कुणाची तब्येत नेहमी वारंवार बिघडत असते, इम्युनिटी सिस्टीम चांगली नसते किंवा काही झालं की चिडचिडपणा असतो, तर सकाळी योगा, व्यायाम, प्राणायाम जे पण शक्य असेल
काही मूलभूत शरीरासाठी गरजा असतात. सर्वप्रथम तर तुमचं तब्येत चांगली पाहिजे, तुमचा आहार चांगला पाहिजे, तरच तुमचं दिमाग चांगल्या प्रकारे चालतं. तुम्ही चिडचिड करता, तुम्ही जेवत नाही व्यवस्थित, तर सर्वप्रथम दिनचर्या बदला. वेळेवर उठा, वेळेवर जेवण करा, योग्य आहार घ्या, मन शांत ठेवा, त्याच्यासाठी प्राणायाम करा, मंत्रोच्चारण करा. झोपते वेळेस फोन पाहू नका, सकाळी उठल्या उठल्या फोन पाहू नका. काही गोष्टी अशा आहेत ज्या छोट्या छोट्याच वाटतात, परंतु त्या जर आपण चांगल्या सवयींमध्ये आयुष्यामध्ये जडून घेतल्या तर त्यामुळे आपलं आयुष्य बदलतं. नंबर 2 मध्ये हीच गोष्ट, एखादी गोष्ट जर तुमची वाईट सवय असेल तर ती काढून त्या जागी चांगली सवय लावा आणि काळानुरूप अपडेट राहा. अपडेट राहा म्हणजे काय? आजकाल सारे जण फोन चालवतात, टॅब चालवतात, लॅपटॉप चालवतात, परंतु चालवण्यामध्येही फरक आहे. अशा काही स्किल्स शिका ज्या की तुम्हाला तुमच्या आधुनिक जगामध्ये कामं करण्यासाठी सोपे होतील. मोबाईलमध्ये नुसतं गाणं ऐकणं, पिक्चर पाहणं, व्हिडिओ पाहणं म्हणजे मोबाईल चालवणं का हो? नाही, मोबाईलचाही खूप चांगला उपयोग आहे. नुसतं लॅपटॉप नॉर्मल चालवता येणं म्हणजे लॅपटॉप चालवणं का हो? नाही. तर त्यावरती तुम्हाला ऑनलाईन तिकीट्स काढता येतात का, ऑनलाईन बुकिंग्स करता येतात का, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की भरपूर सुशिक्षित लोकांना सुद्धा येत नाही. त्या गोष्टी शिका, काळानुरूप अडॅप्ट राहा. तर दररोजच्या दिनचर्येमध्ये एखादा तास स्वतःला असा द्या की तुम्ही त्यामध्ये नवनवीन गोष्टी शिका. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही दररोज शिकत राहिलात तर तुम्ही काळाबरोबर चालत राहाल, काळाच्या मागे कधीच जाणार नाही. गोष्ट छोटीशीच वाटते, परंतु तुम्हाला पूर्ण जरी नाही आली, थोडी जरी आली, तरी तुम्ही नवीन युगामधल्या, ज्या नवीन आधुनिक टेक्नॉलॉजीमधल्या अज्ञानी राहण्यापेक्षा त्या गोष्टीमध्ये थोडं तरी तुम्हाला समजायला लागेल. नंबर 3, ॲक्च्युली हा पॉईंट नंबर 1 वरच असायला पाहिजे होते. सर्वप्रथम तुमचे विचार बदला. भांडण, तंटा, निगेटिव्हिटी, दुसऱ्यांची तुलना या साऱ्या गोष्टी आयुष्यातून काढून टाका. जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हणणार नाही मी हे करू शकतो, मी हे करू शकते, तुलना कधीच कुणाशी करू नका. तो डॉक्टर झाला, मग आपल्याही मुलाला डॉक्टर करायचं, किंवा आपण सुद्धा ती MBBS ला जात आहे, ती टीचर होणार आहे, मी पण टीचर होणार आहे, असं कधीच करू नका. स्वतः पहिले पॉझिटिव्ह विचार करा, स्वतःच्या आयुष्याचे स्वतः निर्णय घ्या. हा तर नंबर 1 चा पॉईंट असायला पाहिजे होता, परंतु मी नंबर 3 वेळेस सांगितले. पण ही गोष्ट आयुष्यात सर्वप्रथम करा. या क्षणी आयुष्यातली सारी निगेटिव्हिटी काढून टाका. त्या जागी या क्षणापासून अशक्य अशी गोष्ट जरी असेल तरी म्हणायला सुरुवात करा की ही गोष्ट मी करू शकते, आणि रोज त्याला वेळ द्या. आपल्या या ब्रह्मांडामध्ये अशी ताकद असते, आपले शब्द आपल्या आयुष्यामध्ये फिरून येत असतात. तुम्ही मान्य करता नाही करता माहीत नाही, परंतु सायन्स सुद्धा म्हणतं जेव्हा आपण आनंदी राहतो तेव्हा आपल्यामध्ये पॉझिटिव्ह हार्मोन्स इन्क्रीज होतात. माझ्या सायन्स तेवढं चांगले नाहीये, परंतु मी नॉर्मली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आनंदी राहा, चांगलं खा. जेव्हा तुम्ही आनंदी राहता, चांगलं खाता, तेव्हा तुम्ही आयुष्याप्रती पण चांगले विचार करता. तर सर्वप्रथम आयुष्यातली निगेटिव्हिटी काढून टाका. जर तुमच्या घरात भांडण होत असतील, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये भांडण होत असतील, मित्रपरिवारांमध्ये, तर थोड्या दिवसांसाठी अशा व्यक्तींपासून दूर राहा. दूर राहणं म्हणजे नाते तोडणे नाही. स्वतःला वेळ द्या, आनंदी राहा, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह लोकांचे विचार पहा आणि आपल्या आयुष्याचा कल त्या दिशेने बदला. पॉइंट नंबर 4, एकाग्रता, फोकस. आयुष्यामध्ये एकच गोष्ट सध्याच्या परिस्थितीत ठरवा की मला ही करायची, आणि पूर्ण तुमची एनर्जी, फोकस त्याच गोष्टीवर ठेवा. हे थोडं ते थोडं असं करत बसू नका. वेगवेगळ्या गोष्टी करा. कशा करा? आता समजा मला इंजिनियर बनायचं आहे, मग याच्यासोबत अशा कोणत्या टेक्निकल स्किल आहे ज्या शिकल्यावर मला माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यावर नोकरी मिळेल, त्या टेक्निकल स्किल शिका. आता मी गृहिणी आहे, मला टेलर बनायचं आहे, तर टेलर काम करता करता त्याला लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी, त्याच्यावर हँडवर्क चालतं किंवा छोट्या छोट्या गोष्टी तशा शिका. परंतु नाही मी हे पण करणार, खूप वेगळं आहे, मी ते पण करणार, अशा गोष्टी शिकू नका. एका वेळेस एकच गोष्ट ठेवा, कारण सध्याच्या काळामध्ये भरपूर अशा गोष्टी अर्ध्या करून सोडतात आणि कोणत्याच गोष्टीमध्ये त्यांचं करिअर होत नाही, ते उच्च स्थानावर जात नाही आणि पैसा कमवू शकत नाही. पहिले तर विचारांमध्ये क्लॅरिटी ठेवा, आपल्याला हेच करायचं आहे. तुम्हाला दुसऱ्या 2-4 गोष्टी आवडतही असेल, पण आयुष्यामध्ये 6 महिने 1 वर्षासाठी एकच गोष्ट उचला, त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट, फोकस करा. त्या गोष्टीला 0 पासून
पूर्ण ज्ञान शिका. जितकं जास्त शिक्षाल एखाद्या गोष्टीला, जेवढं जास्त वेळ द्याल आयुष्यामध्ये तुम्ही तेवढं पुढे जाल. पॉइंट नंबर 4 हाच होता की फोकस एका वेळेस पूर्णपणे एकाच गोष्टीवरती ठेवा. कमीत कमी 6 महिने तरी एकाच गोष्टीवरती फोकस ठेवा आणि त्या गोष्टीला 100% वेळ द्या. तुमच्याकडे जेवढा वेळ पॉसिबल आहे दिवसभरामधला निघतो ती गोष्ट शिकण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी त्या गोष्टीला वेळ नक्कीच द्या. नंबर 5 आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आयुष्यात कधीही हार मानू नका. तुमची परिस्थिती कशीही असो, तुम्ही जर जिवंत असाल, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत असाल, तुमचे विचार तुम्हाला समजावून सांगू शकत असतील, हे चूक आहे, हे बरोबर आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, तुमच्या हातात जर हा फोन असेल, तुम्हाला 2 वेळचं जेवायला मिळत असेल, तर जगातल्या पृथ्वी तलावरच्या 50% लोकांपेक्षा तुम्ही खूप सुखी प्राणी आहात. हे वाक्य मी माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे नेव्हर गिव्ह अप. आयुष्यात हार कधीच मानू नका. दररोज प्रयत्न करत राहा. दिनचर्येमध्ये ती गोष्ट सामील करा. एक ना एक दिवस तुमचा दिवस हा नक्कीच उगवेल. तुम्ही फक्त विचारच करत बसलात तर आयुष्य कधीच बदलणार नाही. ज्या दिवशी त्या विचारांना तुम्ही या क्षणी तुमच्या आयुष्यात काय पाहिजे त्या गोष्टीला सुरुवात करा. योग्य वेळेची वाट बघू नका, परफेक्ट होण्याची वाट बघू नका. आणि सर्वात शेवटचा आणि लास्टचा पॉइंट, मी 2 पॉइंट याच्यातच सांगितलेले आहेत तुम्हाला, की हार मानू नका आणि जो दिमागात जे विचार आहेत ते प्रत्यक्षात करा. फक्त दिमागामध्ये ठेवू नका की मला हे करायचं, मी हे शिकणार, मी ते शिकणार, या क्षणापासून मी हे शिकत आहे, मी हे करत आहे असं सांगा. आता माझ्या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही एक वही आणि पेन घ्या. सर्वप्रथम आयुष्याचा गोल ठरवा. दररोज दिनचर्येमध्ये काय सामील करायचं ती गोष्ट सामील करा. तुमच्या वाईट सवयी कोणत्या आहेत त्या जागी एक तुमच्या आयुष्यात पुढे जाण्याच्या गोष्टीसाठी एक सवय जोडा. आयुष्यातून निगेटिव्हिटी, निगेटिव्ह लोक, निगेटिव्ह विचार हे सगळं काढून टाका आणि स्वतःला वेळ द्या. जोपर्यंत तुम्ही स्वतःला वेळ देणार नाही, आपणच आपले सर्वात चांगले मित्र असतो. आपल्याला कुणीही समजत नसते. दुसऱ्यांनी आपल्याला समजावून घ्यावं, दुसऱ्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं ही अपेक्षा सोडून टाका. आज काळ बदललेला आहे, सोशल मीडियाचं जग आहे. तुम्ही स्वतः विचार करा की तुम्हाला काय आवडतं, तुमची परिस्थिती काय आहे, तुमच्याकडे पैसे किती आहेत, तुमचं वय काय आहे. एक कागद, वही, पेन घ्या. 5-10 गोष्टी अशा लिहा, छोट्या छोट्याच असतील परंतु त्याच्याने तुमचं आयुष्य बदलेल. या क्षणापासून जर तुम्ही वही पेन घेतली आणि मी सांगितलेल्या गोष्टी लिहिल्या तर मी म्हणेल 90 दिवसामध्ये तुमचं आज जिथं असाल तिथलच्या पेक्षा आयुष्य थोडं जरी पुढे गेलेलं असेल. 90 दिवसात आयुष्य बदलूया हे माझ्या सिरीजचं नाव आहे. परंतु 90 दिवसात पूर्णपणे आयुष्य जरी नाही बदललं तरी भरपूर अशा गोष्टी आपण बदलू शकतो. तर 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचाच 62वा दिवस होता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. धन्यवाद.